नमस्कार. बार्शी संचारमध्ये दिग्गजांच्या मुलाखती या सत्रामध्ये मी सौ शिल्पा मठपती आपलं स्वागत करते. आज आपल्या सोबत आहेत कला शिक्षक माननीय दीपकजी माने सर. आपलं या ठिकाणी स्वागत सर. माने सरांना नुकताच महाराष्ट्र राज्य शाळा कृती समितीच्या वतीने कला शिक्षकाचा पुरस्कार प्राप्त झालेला आहे. त्यानिमित्त आपण या मुलाखतीचं आयोजन केलेलं आहे. आपल्या बार्शी शहरातील सुलाखे हायस्कूल मधलं एक कला शिक्षकामध्ये पारंगत असणारं असं हे व्यक्तिमत्व, आजतागायतचा त्यांचा प्रवास, त्यांनी मिळवलेले पुरस्कार, त्यांचे अनुभव, आपण या सगळ्या गोष्टींचा आढावा घेणार आहोत. तत्पूर्वी आपण पाहूया त्यांच्या आजतागायतच्या कार्यरत असलेल्या क्षणांची चित्रफीत. दीपक अंबादास माने सर यांचे शिक्षण 5वी ते 10वी पर्यंत सुलाखे हायस्कूल येथे झाले. आर्ट टीचर डिप्लोमा हे पदवीपर्यंतचे शिक्षण कैलास कलानिकेतन चित्रकला महाविद्यालय बीड येथे, तर GD आर्ट डिप्लोमा ह्या पदवीपर्यंतचे शिक्षण अभिनव कॉलेज पुणे येथे पूर्ण केले. सुलाखे हायस्कूलमध्ये 24 वर्ष चित्रकला शिक्षक पदावर कार्यरत आहेत. याबरोबरच फोटोग्राफी, शॉर्ट फिल्ममध्ये सहभाग, गायन, नाट्य, नृत्य, दिग्दर्शन, बागकाम, पर्यटन या क्षेत्रात निपुण असणारे माने सर यांना महाराष्ट्र राज्य शाळा समितीच्या वतीने कृतिशील कला शिक्षक पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल यांचे हार्दिक अभिनंदन. सर, आपण कला शिक्षक म्हणून ओळख नावाजलेली आहे आणि आता पूर्ण पारंगत झालेला आहात, परंतु सुरुवातीला चित्रकला आणि तुमचं हे कौशल्य हे तुम्हाला कधी समजलं, म्हणजे सुरुवातीच्या वेळेस? मी तसा 4थीला एका खेडेगाव शिकत होतो. ते खेडेगाव शिकत असताना त्या शाळेच्या वरच्या बाजूला एक कृष्णाचा फोटो ठेवला होता. त्या फोटोकडे बघत मी बसलो आणि मला असं वाटलं की आपण चित्र काढावं. मग चित्र काढल्यानंतर मी पाटीवर ते चित्र काढलं आणि बघत बघत ते चित्र पूर्ण झालं. आणि ती पाटी घेऊन माझा मित्र गेला सरांना सांगायला, सर हे अभ्यास करत नाही, चित्र काढतोय म्हणून. सरांनी माझी काय केली, मुलाखतच घेतली थोडक्यात, कुठं काढलं, कशामुळे काढलं, अभ्यास का नाही केला. मी म्हटलं सर मला आवडलं म्हणून काढलं. त्याने मला शाबासकी दिली मारायच्या ऐवजी, आणि बक्षीस म्हणून मला एक ड्रॉइंगची वही दिली. त्यावेळेस ड्रॉइंगचे म्हणजे शाळेत तसल्या वह्या असतात कोऱ्या, त्या दिल्या. मग मी आलो खुशकीने आनंद, चित्र काढायला मला वही बक्षीस मिळालं वगैरे. तशी आवड झाली मला. त्याचं शिक्षण झाल्यास मी आता चित्रकला म्हणजे बंदच केली असते, काढलीच नसते. नंतर मी 5वीला दुसऱ्या खेळामध्ये आलो. 5वीला त्या ठिकाणी मानेगाव म्हणून गाव आहे. 4थीला मी उंदरगावला होतो आणि 5वीला मी मानेगावला होतो त्या शाळेमध्ये. त्यावेळेस मला चित्र काढायची आवड होतीच, परंतु मला एका सरांनी सांगितलं चित्र काढायचे आहे तर फळ्यावर काढ. बाहेरच्या बाजूला एक फळा होता, त्या फळ्यावर शुभेच्छा लिहिणं, चित्र काढणं, रंगीत खडू दिलेले असायचे, खूप मजा यायची. तितकं छान वाटायचं की बा हे असं काहीतरी केलं काहीतरी मिळते आपल्याला. बाकी विषयात आपल्याला एवढा इंटरेस्ट नव्हता, पण चित्रकलेमध्ये भयंकर इंटरेस्ट असायचा. त्यानंतर मी आलो बार्शीला 6वीला, सुलाखे हायस्कूलमध्ये आलो. सुलाखे हायस्कूलमध्ये आल्यानंतर मला ते इतकी मोठी शाळा, खेड्यातून आलेलो मी, आणि मग त्या ठिकाणी वेळेतच सर असायचे मला शिकवायला. तसे ज्ञान मोठे, कांबळे सर असे 2-3 शिक्षक होते. कांबळे 2 होते, बाबा कांबळे, दमा कांबळे, आणि विडेकर सर, ज्ञान मोठे, चौघ शिकवायला होते. विडेकर सरांची उंची कमी होती, ते टेबलावर बरून त्या फळ्यावर चित्र काढायचे आणि मग मी कौतुकानं बघत राहायचं. मग माझ्या डोक्यात असा विचार आला की आपण हे सरांसारखं चित्र काढायचं आणि असं चित्र काढायचं फळ्यावर. मग त्यासाठी काय व्हावं लागेल, तर कला शिक्षक व्हावं लागेल. मग कला शिक्षक करण्यासाठी, मग कला शिक्षक होण्यासाठी मग बीडला गेलो. बीडला ATD झाली. परत मग पुढचं शिक्षण घेण्यासाठी मी JJला जायचं होतं. मला ॲक्च्युली JJला ॲडमिशन घ्यायचं होतं, पण मला काही घरची अडचण असल्यामुळं काही जमलं नाही. मुळात काय झालं, मी मुंबईला गेलो होतो कामासाठी आणि वडील हयात होते, पण भाऊ वारला. घराची जबाबदारी आली. मग मी JJचं काय स्वप्न सोडून दिलं आणि काम करत राहिलो. तिथून मग जेव्हा मी परत आलो अभिनवला शिकायला, तेव्हा अभिनवला माझा डिप्लोमा झाला. डिप्लोमाच्या शेवटच्या वर्षात होतो. मला एकाचा कॉल आला मित्राचा की आपल्या शाळेमध्ये शिक्षकाची जागा आहे, कला शिक्षकाची. सुलाखे हायस्कूलमध्ये जागा आहे म्हटल्यानंतर मी म्हटलं मला काही नको, मला बाकीच
मला फक्त सुलाख्या हायस्कूलमध्ये जायचं. जिथला विद्यार्थी तिथं शिक्षण, जिथं माझं शिक्षण झालं तिथं मला नोकरी मिळते म्हणजे उत्साहाने मी गेलो. आता नशिबाचा भाग आहे तो लागला नंतरचा. सुरुवात अशी झाली, 4थीतला जो विद्यार्थी जो कृष्णाचं चित्र काढतो आणि त्या ठिकाणी मला जर बक्षीस मिळत असेल तर त्या बक्षिसाची प्रेरणा मला अशी मिळाली की ते त्यातूनच मला घडायचं विचारकांमध्ये आला. असं झालं सर. हा म्हणजे थोडासा संघर्ष, आवड ह्याच्यामधून मार्ग काढत म्हणजे काळ संघर्षाचा होता, त्याच्यातून सक्सेस यशस्वी होत होत तुम्ही इथपर्यंत पोहोचलात. पण सर असं होतं ना कधी कधी की म्हणजे सगळं मिळतं पण ते पकडून ठेवणं, जपून ठेवणं तेवढं सोपं नसतं. म्हणजे आता हे ऐकायला आता वाटतं की असं शिकलो आणि मला नोकरी मिळाली हे, पण ते पुढं सगळं ते डेव्हलप करणं किंवा त्याच्यामध्ये अजून ज्ञान मिळवणं, ह्या सगळ्या गोष्टी कसं मिळवत गेलं? कारण ही कला खूप सखोल आहे. हा, मग त्याचं शिक्षक होणं म्हणजे ह्या कलेचं जे असतं ना ज्ञान कुठून कुठून वेचत गेलं, त्याच्यासाठी काय प्रयत्न केले? पहिली गोष्ट हे दैवी देणगी आहे. ह्याला काय शिकून कुठले येत नाही. लता मंगेशकरकडून शिकलेलं नाही, त्याच्यातून त्यांच्याकडून शिकलेलं नाही. दैवी देणगी आहे त्यांच्यामध्ये. माझ्या अंगात होती दैवी देणगी. माझा थोरला बंधू छान चित्र काढायचा, तो काढायचा, मग मला ते बघत बघून आवडायचं. आपण चित्र काढले पाहिजे, तू छान वहीवर चित्र. तो कॉलेजला वगैरे काही ड्रॉइंग करायला वगैरे नव्हता गेला, पण त्याला आवड होती. ती चित्र काढायचं आणि बघायचं. तो वहीमध्ये चित्र काढायचा, नावाच्या तिथं वहीवर नाव टाकलेलं असायचं तिथं त्याच्याकडे बॉर्डर करून चित्र काढायचं. ते बघून मला आवड झाली. मुळात सुरुवात तिथं झाली. पण व्हायचं काय, सुलाख्या हायस्कूलमध्ये जेव्हा मी ऍडमिशन घेतलं त्यावेळेस माझ्या वर्गातले मित्र जे होते त्याला माहित होते की माने छान आकृत्या काढतोय. आकृती छान काढतोय म्हटलं की मग ते मला म्हणायचे, तुला आम्ही जेवणात सुद्धा काही खायला देतो, आपण गोळ्या खाऊ, भेळ खाऊ, मला हे चित्र काढून दे, म्हणजे आकृत्या काढून दे. भूमितीच्या चित्रकलेच्या, जीवशास्त्रामध्ये ज्या आकृत्या असायच्या, भूगोलामध्ये ज्या आकृत्या असायच्या ते मला काढायला द्यायचे. मग मी ऍक्च्युली मला काढायला आवडायचं आणि ते दिल्यानंतर माझं काय व्हायला की प्रॅक्टिस मेड मॅन परफेक्ट. जेव्हा त्यांना मी काढून द्यायचो तेव्हा माझी आकृती चांगली व्हायची, त्यांची आकृती काढली मग माझी पाठ व्हायची. त्यामुळे मला आकृतीचा विषय असला की मग जीवशास्त्रामध्ये असेल, भूगोलमध्ये आकृत्यांचे पूर्ण मार्क मिळायचे मला. हा मुद्दा त्यातला मेन आहे. परत मग ते शाळेमध्ये चित्रकला स्पर्धा असणं, ड्रॉइंगच्या परीक्षेत बसणं, विडेकर सरांचं मार्गदर्शन असायचं, ते छान सांगायचे. मला अक्षरशः मॅडम मला सांगायचो, रंग घेण्याची आणि ड्रॉइंग वर घ्यायची अशी परिस्थिती होती की मला ते घेता येत नव्हतं. मग आम्हाला सुलाख्या हायस्कूलमध्ये काय व्हायचं की जे विद्यार्थी गरीब आहेत त्यांना रंगपेटी दिली जायची. त्या दिवशी परीक्षेच्या दिवशी ब्रश दिल्या जायचा, डिश दिली जायची आणि ते परत जमा करून घ्यायचे. दरवर्षी असं व्हायचं. दोन्ही वेळेस पण मला सरांनी मदत केली आणि संघर्ष तर असतोच. ड्रॉइंग हा विषयच नाही. नुसतं माझ्याकडे मेन प्रॉब्लेम काय होता, माझा अडचण काय होती की मला दुसऱ्या विषयाचं काय जमत नव्हतं. जे जमते त्यालाच परफेक्ट करायचं असं प्रॉफिट ठेवलं. आणि मुळात मला गाण्याची भयंकर आवड होती, चित्रकलेची आवड होती, नाटकाची आवड होती. परत त्या सगळ्याकडे सर आपण हळूहळू येणारच आहोत. परंतु हे मेन मुख्य उद्देश म्हणजे सगळ्यांना पोहोचणं की आपण बघतो की आपल्या भारतीय संस्कृतीप्रमाणे पण की आता पौराणिक ज्या कथा आहेत, रामायण महाभारतातल्या, आपण राम कुणी बघितलेलं नाहीये. धनुष्यबाण ओढणारं चित्र म्हणजे रामाचं, डोंगर घेऊन जाणारा हनुमान, हे सगळे चित्ररूपातून आपल्या समोर आलेले आहेत. तर मग हे चित्राचं जे पौराणिकत्व आणि आधार आणि त्याच्यातलं जे सखोलता आहे, म्हणजे जे रेखाटन आहे, जे कुंचला म्हणा, ब्रश म्हणा, रंग, आता जे तुम्ही उल्लेख केला की जे दुर्मिळतेनं मिळत होतं, तर ह्या समृद्ध गोष्टी नव्या पिढीने कशा मिळवाव्यात आणि म्हणजे त्याच्यावर आपलं प्रभुत्व कसं म्हणजे घालावं की निरीक्षण कसं करावं, ह्या सगळ्या गोष्टींचं मी माझ्या वर्गामध्ये मुलांना काय शिकवतो माहितीये का? तुम्ही पहिल्यांदा तुम्हाला लक्षात घ्या की तुम्हाला डोळे आहेत देवाने दिलेले, भरपूर बघा, निरीक्षण करा. निरीक्षण केल्यानंतर अभ्यास होतो आणि अभ्यास केल्यानंतर तुम्हाला जास्त प्रॅक्टिस करावं लागत नाही. निरीक्षण अधिक प्रॅक्टिस किंवा सराव बरोबर करा, हा विषय आहे. ते कुठली कला घ्या, तुम्ही डान्स घ्या, अगोदर ते कसं डान्स करतात ते शिकवलं जातं, त्याची प्रॅक्टिस केली जाते आणि त्यात तो निपुण होतो. ड्रॉइंग मध्ये पण तसंच आहे.
चित्र काढण्यापूर्वी ते बघा, बघितल्याशी तुम्हाला कसं लक्षात येईल. कुठलाही आंधळा माणूस चित्र काढू शकत नाही, कुठलाच आंधळा माणूस, कारण त्याचं काय बघितलेलंच नसते. त्याचं तुम्हाला देवाने दिले, हा एखादा बहिरा असेल, मुका असेल, तो चित्र काढू शकतो, कारण त्याकडे डोळे आहेत, त्याच्याकडे हात आहे, त्याच्याकडे विशेषशक्ती आहे. हो, भयंकर असते. आणि माझं एकच म्हणणं आहे की चित्रकला शिकायची असेल तर तुम्हाला कुठल्याही गोष्टीची लाज नसावी. उदाहरणार्थ काय झालं, मला गाढवाचं चित्र काढता येत नव्हतं, म्हणजे गोढ्या आणि गाढवामध्ये फरक कळत नव्हता. तो गाढव कसं असतं हे बघण्यासाठी मी गाढवाच्या पाठीमागे जवळजवळ 2 तास हिंडत होतो. आणि तो गाढव काही असं छान ठिकाणी बसलेलं नसतं, ते कचऱ्यामध्ये इकडे तिकडे खरत खात असतं. मग मी त्याच्याकडे ड्रॉइंगची वही घेऊन प्रॅक्टिस करतो. बरोबर आहे सर. प्रॅक्टिसला जाण्यासाठी तुम्हाला जायचं म्हटलं ना, तुम्हाला हे सगळं कष्टच लागतं त्यामध्ये. आमच्या ज्या कॉलेजला जेव्हा मी बीडला शिकायला होतो तर स्टँडला जाऊन तिथं चित्र काढण्याची जी पद्धत आहे ती पद्धत सगळीकडे आहे, ऍक्च्युली सगळ्या ड्रॉइंग कॉलेजला असते. पण मी बीडला तिथं स्टँडला जायचो आणि तो व्यक्ती आता उठून जाणार आहे, त्याची एसटी लागणार आहे, उठून जाणार आहे, मग आपण ह्याचं लवकर चित्र काढलं पाहिजे. ते फर्स्ट पण ड्रॉइंग काढायचं, त्यासाठी एका दिवसात 100 कधी कधी 150 चित्र मला काढायला पाहिजे, परफेक्शन लागतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्याकडं, मी जेव्हा पुण्याला शिकायला होतो, पुण्यामध्ये काय आहे, पुण्यामध्ये भरपूर असे मुलं, श्रीमंत घरातली मुलं आहेत. मी पुण्याला गेलो, मी गरीब घराण्यात तिथे गेलो, मला काय करावं प्रश्न पडला की ह्या मुलांमध्ये मी टिकणार नसं. मग कॉलेज असं 2 वाजेपर्यंत, 2 नंतर मी काम करायचो, त्या कामातले पैसे ते साहित्य घ्यायचं आणि त्यांच्याबरोबर प्रॅक्टिस करायचो. त्यांच्याकडे बाटल्या भरपूर होते, ब्रश भारी होते, पण त्यांच्याकडे ती कॅपॅसिटी नव्हती की ॲबिलिटी म्हणजे काय म्हणतात, त्यांच्याकडे ती ॲबिलिटी नव्हती की हे मी चित्र परफेक्ट काढू शकतो. त्यांच्याकडे मग ते काय करायचे, साहित्य उरलेलं असेल की ते म्हणायचे, माणूस तुला बाटल्या पाहिजे का, हे घे, ब्रश नाही का तुझ्याकडे, ब्रश घे, ते मदत करायची मला. आणि मग त्याच्यामध्ये फायदा असा झाला की मी महाराष्ट्रामध्ये तिसरा आणि सेकंड इयरला ऍडव्हान्सला, आणि नंतर ऍडव्हान्सला जेव्हा मी परत ऍडव्हान्सला ऍडमिशन घेतलं, इंटरला मला 3रा आलो, ऍडव्हान्सला मला महाराष्ट्रामध्ये 5वा मी आहे. मग ते मला असं वाटायचं की नुसतं आपल्याकडे साहित्य असून उपयोग नाही, तर साहित्याचा चांगला उपयोग करता आला पाहिजे, साहित्य चांगलं पाहिजे तुमच्याकडे. कधी कधी असं होतं तुमच्याकडे साहित्य नसतं, मग कधी कधी त्यातून नवनिर्मिती होती, साहित्य नाही तुमच्याकडं. माझ्या एका गुरुने मला सांगितलं की तुमच्याकडे काही नाहीये पण तुमच्याकडे इच्छा पाहिजे, मग एक काम होतच नाही. काही नाही तुमच्याकडं, पण तुमच्याकडे इच्छाशक्ती जाणली पाहिजे, हा बघ मला मार्ग मिळतात आणि त्यातून बाहेर निघतो. तसंच एक विषय असं की मला मॅडम भेटल्या, मॅडमने बोटाने चित्र काढलं होतं, मला ते छान वाटलं, नुसत्या बोटाने रंग लावून चित्र काढलं होतं. मी त्यांची मुलाखत घेतली, अशी मुलाखत घेतली तशी घेतली, 10-15 मिनिट त्याची बोललो. मी त्याने मला सांगितलं की माझ्या घरामध्ये माझी मुलगी आहे, मी पेंटिंग प्रश्न करायची आणि हाताला पुसून असे कापड टाकायचे. त्या मुलीने ते घेतले कागद, ती हाताला लावायचे रंग आणि ते कापड पुसायचे. मग मी ते एक दिवशी कापड बघितलं, मुलगी काहीतरी करत होती, ती मुलगी हात पुसून असे टाकून दिलं. मग ते घेतलं, त्याच्यामध्ये मला काही ऍबस्ट्रॅक्ट दिसलं चित्रामध्ये, रंगात बोट पुसलेल्या चित्रामध्ये चित्र तयार झालं. मग तिने ब्रश दिले, फेकून दिले आणि तिथे घेतले कापड, हातामध्ये असं रंग लावायची आणि प्रत्येक बोटामध्ये असे रंग गुंज असे चित्र करायचे. म्हणजे तुमच्याकडं इच्छाशक्ती असेल तर तुम्हाला मार्ग मिळतात. ब्रश असावंच असं काही नाहीये, किंवा तुमच्याकडे रंग असावे असंच काही नाही. पूर्वीच्या काळामध्ये प्राण्यांच्या याच्यापासून ब्रश बनवले, मातीपासून, फुलांच्या रंगापासून रंग बनवले गेले, प्राण्यांची चरबीचं तेल टाकून त्यामध्ये रंग बनवून ती जास्त दिवस टिकावे अशी त्याची पद्धत केली. मार्ग होते, त्या टायमाला मार्ग नव्हते, पण आता तुमच्याकडे सगळं साहित्य आहे. त्या टायमाला साहित्य कमी होतं, चित्र चांगल्या प्रकारचे अजिंठा वेरूळ बघितलं तुम्ही चित्र तर तुम्हाला एवढे चित्र सुंदर दिसतील. त्या काळामध्ये कसलाही आतमध्ये गुहेमध्ये चित्र आहे, लाईट नाहीये, आतमध्ये लाईट नाहीये, तर बाहेरच्या बाजूला चकचकीत असे धातूचे प्लेटा ठेवून तिथून आतमध्ये लाईट पास केला जायचं आणि तेवढ्या धावावर चित्र काढलं जायचं. एका चित्राला कमीत कमी मला चित्र जर काढायचं असेल तर मग 2 तास लागतात. आता ते त्या काळामध्ये 2-3 दिवस लागत असतील, कारण त्या साहित्य उपलब्ध नव्हतं, असं होतं. म्हणजे साहित्य पण महत्वाचं आहे आणि इच्छाशक्ती पण महत्वाची. खूप छान सर सांगतायत की जर आता आपल्या प्रत्येकालाच
कौशल्य विकास खूप महत्वाचा आहे. मला चित्रकार व्हायचे असं म्हणून कुणी चित्रकार होऊ शकत नसतो, तर त्यासाठी खडतर मेहनत, परिश्रम, निरीक्षण शक्ती या सगळ्या गोष्टी खूप आवश्यक असतात आणि सर खूप सखोलतेनं ते सांगतायत, त्यामुळं बोलण्याचा ओघ खूप असा सखोलतेनं होतोय. तर सर हेच मला विचारायचं होतं की जे तुमच्या आता बोलण्यातून आलं की चित्र काढण्यासाठी निरीक्षण शक्ती आणि वस्तू सराव आणि या सगळ्या गोष्टी तर आवश्यक आहेतच. आणि ही सगळी कला जोपासतच असताना तुम्ही इतर कलेकडे पण वळलात की जे नाट्यकला आहे. तर हे चित्रातून नाट्यकलेमध्ये जाणं सोपं झालं का? कारण चित्र म्हणजेच नाट्यकृतीचा एक आविष्कार असतो. हे कसं काय? जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट बघत असता, उदाहरणार्थ स्मरणचित्र हा विषय आहे, समजा त्यामध्ये विषय आहे भाजीवाला. मग भाजीवाला कुठे भेटतात? तुम्हाला मार्केटमध्ये भेटणार. मग मार्केटमध्ये गेल्यानंतर तिथे अनेक प्रकार चालू असतात. ओरडाओरडी चालू असते, कुणाची बोलण्याची पद्धत वेगळी असते, कुणाचे ड्रेसिंग वेगळं असतं. मग ह्याच्याकडे आपलं लक्ष जातच आपण. मग ऍक्टर निरीक्षण शक्ती असतेच, मला काय माहित नाही, पण ते कलेची सांगड असते. तुमच्याकडे जर चित्रकला असेल तर तुमच्या नाट्यकला येते, तुमच्याकडे गायन कला येते, तुमच्याकडे नृत्य येते. हे एकमेकाच्या पूरक गोष्टी आहेत, ते एकमेकांकडे येतातच. आता आमच्याकडे बरेचसे ड्रॉइंग शिक्षक आहेत की जे गाणेही म्हणतात, नाट्य दिग्दर्शन पण करतात. आमच्या सुद्धा काय असतो इकारी सर आहेत, त्यांनी काय केलेलं आहे, त्यांच्याकडे कविता आहे, त्यांच्याकडं त्यांना भरपूर पुरस्कार मिळाले आहेत, त्या मानाने मला फार कमी आहे. त्याच्याकडे नाट्य दिग्दर्शन आहे, लेखन आहे, काव्यवाचन आहे, हे करतात, सूत्रसंचालन पण करतात. म्हणजे ह्या गोष्टी कला शिक्षकाकडे असतात सगळ्या. तसंच एक दिवशी काय झालं, मी इथं बीडला नेहमीप्रमाणे ड्रॉइंग तर चांगलं होतच, पण मी सरांना म्हटलं सर मला एक पात्र करायचंय. तिथं काय गॅदरिंग वगैरे नव्हती, स्टेज आपल्या समोर स्टेज होतं, ते म्हटले कर. मग मी केलं. मग ते केल्यानंतर सरांना इतकं भारी वाटलं. मग मुख्याध्यापकाने आम्हाला सांगितलं प्राचार्यांनी की तुम्ही एक काम करा, माझा एक मित्र आहे नाटकात, तर त्याच्याकडे जा आणि त्याला तुमचं काय असेल दाखवा, ते तुम्हाला नाटकात घेईल. तिथनं माझा सुरुवात झाली प्रवासाची, नाटकाची. ऍक्च्युली मी तिथे गेलो, तिथे सतीश साळुंके नावाचे माझे एक मित्र होते, म्हणजे आता गुरु होते, ते आता मित्र झाले. तर त्यांनी मला बघितलं आणि त्यांनी सांगितलं तू छान करतोयस, मी तुला एक विषय देतो, ते करून दाखव. म्हटलं सांगा काय सांगायचं. म्हटलं एक छान अल्लड मुलगा आहे आणि तो एक छान असा खेळत खेळत त्याला एक फुलपाखरू दिसतंय आणि तू त्याला पकडायचं त्यानं आणि ते त्याच्याकडून मरतं, पकडण्यात मरतं आणि तो इमोशनल होतो. अगोदर अल्लड आपण म्हणजे करून दाखव. मग थोडं पण जसं पण तसं करून दाखवलं. त्यांना ते आवडलं, पण त्यांनी म्हटले आता मी तुला थोडं सुधारतो. मग त्यांनी करून दाखवलं, मुखाभिनय करून दाखवला. एवढा इम्प्रेस झालो मी, एक पात्री आणि एक अभिनय, मुखाभिनय मला माहित नव्हतं, एवढा इम्प्रेस झालो. पण त्या सरांनी मला माझे कष्ट, माझी ऍक्टिंग बघून, माझी सगळी इच्छा बघून मला नाटकामध्ये घेतलं. तिथून माझा प्रवास सुरू झाला. तेव्हा मला कळालं नाटकामध्ये पण एक वेगळी जाण आहे. सर हे बोलणं काय विशेष आहे, तर आता आपण बघतोय की नवी पिढी आहे, नोकरीच्या मागे लागून उपयोग नाहीये. प्रत्येकामध्ये सुप्त कुठली तरी कला असतेच. आता जे तुम्ही शाळेतले शिक्षक आहात, त्यामुळं शाळेचे विद्यार्थी अशा किंवा जे विद्यार्थी दशेतून पुढे गेलेत, परंतु चित्रकला ही त्यांच्यामध्ये कुठेतरी मुरलेली होती आणि काही निमित्तानं दुसरा व्यवसाय करत असतील तर ते परत याकडे वळू शकतील किंवा वेगळ्या दृष्टीने बघू शकतील. या उद्देशानं हे सखोलता जाणून घेण्याचा हा प्रयत्न आहे. तर मग हे जी कला आहे तर ते आता काळ खूप पुढे आलेला आहे सर, त्यामुळं स्पर्धेचं युग तर आहेच. आणि आता जर कोणाला कला नव्यानं अवगत करायची असेल किंवा जी हातातून निसटून गेली आहे आता मी म्हटल्याप्रमाणे, तर त्यांनी कसा प्रयत्न करायला पाहिजे आणि यातून अर्थार्जन कडे वाटचाल कशी करायला पाहिजे? मुळात काय झालं माहितीये का, कला पूर्वी कसं असायचं, पेंटर असायचे पूर्वी, पेंटर लोक ते भालदार चोपदार काढायचे, बोर्ड लिहायचे, पेंटिंगचे दुकानाचे बोर्ड लिहायचे, त्यातून त्यांना पैसे छान मिळायचे. आणि आता डिजिटल युग आले, पेंटर बंद झाला, डायरेक्ट डिजिटल बोर्ड लावायला लागले लोक, भालदार चोपदारचा फोटो लावून पेस्टिंग करून लावायला लागले. कॉम्प्युटरमुळं, डिजिटलमुळं जग पुढे गेलेलं आहे, पण बऱ्याच जणांचे व्यवसाय बंद झाले.
मी स्वतः एक पेंटरचं काम म्हणून काम केलं. जेव्हा शिकायच्या अगोदर मी लहान होतो कॉलेजच्या दरम्यान मी पेंटिंगची कामं बालराव चौकदार काढायचो, शुभेवाचं नाव करून द्यायचो. बालराव चौकदार काढल्यानंतर त्यांची ती याचं लग्न यायचं बरोबर लग्न आहे शुभेवा असं असायचं. ते बंद झालं. मग मला सांगा आता परत पेंटर लोक मिळणारच नाहीत ना. आहेत पेंटर लोक. आता तुम्ही रेडियम कटिंग वाले आहेत. पूर्वी आम्ही काय करायचो, बोर्ड लिहून द्यायचो, गाड्यावर नाव लिहून द्यायचो, भेट वस्त्र पेंटिंग असं लिहून द्यायचो. आता रेडियम मिळते डायरेक्ट चिटकवा संपला विषय. त्यामुळे पेंटर लोक गेले. डिजिटल मुळे मोबाईलमुळे तर विशेष मिटलं. आता मोबाईलचा दुसरा फायदा काय होऊ शकतो तुम्हाला शिकायचं आहे ना कुठलं तर तुम्ही युट्यूबवर जा, गुगलवर जा, तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ पाहायला मिळतात. आम्ही शिकवताना मुलांना एक व्हिडिओ दाखवतो. त्यामुळे शिकवण्याच्या पेक्षा व्हिडिओ दाखवल्यानंतर मुलांना काय करतं की बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला परदेशातल्या सुद्धा पाहायला मिळतात, तिथून पाहायला मिळतात तुम्हाला. आणि ते जर तुम्ही जर आणलं तिथलं व्हिडिओ वगैरे आणि मुलांना दाखवला तर एका 10 मिनिटांमध्ये आम्हाला जे सांगायचं आहे 1 तास लागेल ते 10 मिनिटांमध्ये कळते मुलांना प्रॅक्टिकल. तसं तुम्हाला अर्थार्जन जर पैसे जर कमवायचे असतील तर तुम्हाला हा बिझनेस डिजिटलचा वापर करून कमवायचा आहे. नुसतं पेंटर किंवा नुसतं आर्टिस्ट असून जमत नाही. आता दोन्ही ज्ञान अवगत तुम्हाला स्वतः तुम्ही आर्टिस्ट पाहिजेच. तुम्ही डिजिटलचा वापर जर त्यामध्ये जर केला, कॉम्प्युटरचा वापर केला किंवा एआयचा वापर केला तर तुम्हाला त्याच्यातून पैसे मिळू शकतात. आता तुम्हाला सांगू का मॅडम, अशी कंडिशन झालेली आहे की एक मूर्तिकार सुद्धा आता राहू शकत नाही. पूर्वी मूर्ती बनवायची, मूर्तीला मात्र पर्याय नव्हता. आता अशी कंडिशन झाली की तुम्ही कॉम्प्युटरला ऑर्डर द्या, मूर्ती तयार होते. मूर्ती तयार होते प्लॅस्टिक मटेरियलची. त्या मटेरियलला तुम्ही साच्या करा, त्यात माती होता झालं तयार. म्हणजे मूर्तिकार सुद्धा राहतील असं वाटत नाही. म्हणजे मग तुम्हाला काय करावं लागेल, माझ्याकडं पेंटिंग आहे तर मी डिजिटल पेंटिंग करायला पाहिजे. म्हणजे मग मला जास्त काम करता येईल. आता अपडेट राहायला पाहिजे. अपडेट नवीन काय ते शिकलं पाहिजे. नुसतं क्लिक. आता कसं आहे माहितीये का, कॅमेऱ्याचे बटन दाबले फोटो येणारच आहे. पण तो कलात्मक फोटो काढण्याचे काम जे आहे ते कलाकार करत असतात. त्याच्याकडे बघण्याची दृष्टी वेगळी असते. लाईट कुठून घेतला पाहिजे, कमी किती केला पाहिजे, जास्त किती केला पाहिजे, बॅकग्राऊंड कशी असली पाहिजे, हे कलाकाराला जमतं, फोटोग्राफरला जमतं. तो कुठलाही तर आपण शाळेमध्ये म्हणतो मुला हे माझा फोटो काढ, मुलं काढतात फोटो, पण तो चांगला निघण्याची गॅरंटी नाही. पण मी जर कोणाचा फोटो काढला तर तो निघणार, चांगला निघणार. किंवा एखादा सीन मला बघायचा आहे, चांगला वाटतं, हा त्याचा फोटो काढला पाहिजे. मी शाळेत एक घंटा होती, पाऊस पडून गेला होता, शाळा घंटा ओली होती, तिथे मी उभारलो होतो. आता कोणी विचार पण करणार नाही की घंटे चित्र काढा म्हणून, फोटो काढा. मी तिथं उभारलो, मला त्यातून काहीतरी वेगळं दिसलं. आणि त्या घंटेचे अशा खाली थेंब येत होता. त्या थेंबाच्या पलीकडून शाळा उलटी दिसत होती मला त्याच्यामध्ये. हा उलटी दिसत होती ती. म्हणजे हे चांगलं काय आहे, म्हणजे फोटो काढला त्याचा. तो फोटो मी टाकलेला आहे, ते नक्की बघा. तेच सर, आता असं एक काय वाटतं की परमेश्वर व्यक्ती तितक्या प्रकृती आपण म्हणतो, व्यक्तीला तयार करतो तसं ह्या 64 कलांचा वारसा आपल्या भारतीय संस्कृतीला मिळालेला आहे. त्यामुळे आत्ताच तुम्ही म्हणलात की जुन्या नव्याचं संगम करून डिजिटल सगळं शिकून कलाकारांनी समृद्ध व्हायला पाहिजे. आणि ही खरंच सर एक शोकांतिका पण तुम्ही मांडली आणि काळाची गरज पण आहे. कारण मला असं वाटते की परमेश्वर माणूस घडवताना कलाविष्कार प्रत्येकामध्ये टाकतो. असं होत आहे काळाप्रमाणे की कला मरतीये सर, असं वाटतंय कुठेतरी. म्हणजे त्याला पोषक वातावरण मिळत नाहीये. त्यामुळे हे खूप मोठं आत्ताच तुम्ही सांगितलं की नाही, उपयोग होत नाहीये. पेंटर लोक मागे पडत चाललेले आहेत. मग ह्याच्यासाठी कुठंतरी असं तुमच्यासारख्या कलाकारांनी पण पुढे येऊन प्रयत्न, असं काय तुम्हाला असं काय वाटतं का सर? आता माझे काही मित्र असे आहेत, प्रचंड आर्टिस्ट, भारी आर्टिस्ट आहेत ते, प्रचंड म्हणजे माझ्यापेक्षा खूप मोठे आर्टिस्ट आहेत. पण तेव्हा त्यांचा फोन येतो मला, काय करतोयस? मी म्हटलं असं शिक्षक आहे, विशेष नोकरी करते. अरे काय भारी आहे तुझं. अरे म्हटलं तुमचं काय प्रॉब्लेम आहे, तुमचा काय प्रॉब्लेम आहे? अरे आमची पेंटिंग विकत जात नाहीत ना, विकले तर आम्हाला पैसे मिळणार. आम्ही प्रदर्शन लावतो, 2-3 पेंटिंग विकले जातात, बाकीचे तसे ठेवावं लागतात. तुझं मस्त आहे, दर महिन्याला पगार येतो तर टेन्शन नाही काही. म्हणजे आर्टिस्ट लोकांचा हा प्रॉब्लेम आहे मॅडम. खूप मोठे आर्टिस्ट आहे, पण त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी लोकांना पुढे यायला पाहिजे. मला सांगा, तुम्हाला जर 10 रुपये कॅलेंडर मिळत असेल, त्याच देवाचं 10 रुपये कॅलेंडर मिळत असेल, त्या देवाचं पेंटिंग मी 10 रुपये कसं विकू शकतो? मी नाही विकू शकणार ना. मी 10,000 सांगणार त्या गोष्टीचे, आणि तो पुढचा माणूस आहे तो 10,000 काय म्हणणार नाही. मग मी पेंटिंग विकायची कधी,
करायचे कसे, कष्ट घ्यायचे कधी, आणि विकताना जर तुम्हाला जर आता काही लोकांचे आर्टिस्ट असे आहेत, एम भोसले, वासुदेव कामत, यांची लावण्याच्या अगोदर सोल्ड आउट झालेले असतात. एवढे मोठे आर्टिस्ट आहेत सर. रवी वर्माचं त्यांची ह्यांच्या, तुम्ही जिवंत असताना तुमच्या चित्राला किंमत नाहीये असं झालंय. तुम्ही मेल्यानंतर तुम्हाला त्या चित्राची किंमत कोट्यवधी वगैरे असते, त्याला अर्थ नाही. ते अक्षरशः काही कलाकार वेडे होऊन मेलेत. एवढे मोठे पेंटिंग असून विकले गेलं नाही, नंतर त्या पेंटिंगला अफलातून किंमत आली. त्या विषयात तो नाहीच. मला जगण्याचं साधन काय माझं, की मला हे आता मी केलेली कलाकृती मला विकायची आणि त्यातनं मला पैसे मिळवायचे. इतकं सोपं राहिलेलं नाही आता. काय झालंय, मी एखादं पेंटिंग, मला मोनालिसाचं पेंटिंग मला पाहिजे, ते शक्यच नाही घेणं विकणं. पण मोनालिसाचं कॅलेंडर मला विकत मिळतंय ना, डिजिटल पेंटिंग मिळते ना, त्याचं ते त्याला फ्रेम करून लावा, संपला विषय. आता हा डिजिटल पेंटिंगचा दुसरा एक फायदा असा आहे की तुम्हाला कुठल्याही पेंटिंग घरामध्ये फ्रेम करून लावता येईल. ते चांगलं असतं, ते काढलेलं असं काही नाहीये. तुम्हाला हवे मिळतं पेंटिंग घरामध्ये. म्हणजे तुम्हाला डिजिटलचा फायदाही आहे, तोटा पण आहे या मोबाईलच्या दुनियेमध्ये. आणि आता सगळं प्रिंट झाल्यामुळे जे पूर्वी तरी सर आता भिंती रंगवणं किंवा शिलालेखांवर चित्र ठेवणं, हे जे जुनं सगळं आहे ते त्यांनी जपलं म्हणून आहे ना सर. आता आपण बघतोय, म्हणजे हे पण एक आहे ना. तसं मग आता पण जर हे कसं कला म्हणजे मुरवत गेली तर ती उरवत राहील ना, आणि पुरवत राहील पुढच्या पिढीपर्यंत. मला सांगताना आनंद होतो की काही शिक्षक लोक खूप प्रयत्न करतात, मुलांना पुढे आणण्यासाठी प्रयत्न करतात. पण काही लोकांना फक्त नोकरी येते, मला पैसे मिळतात ना बस. मुलांचं कसं रिस्पॉन्स आहे सर? तुम्ही आता मुलांमध्ये आहात, तर मुलं ह्या कलेकडे कशा दृष्टीने बघतात सध्याची मुलं? आत्ताच्या मुलांना त्यात गांभीर्य नाहीये. पूर्वी जी मुलं होती ना, आम्ही काढून दिलं ना, ते सहज. मी माझं वैयक्तिक सांगतो, मी जेव्हा ड्रॉइंग शिक्षकासमोर येईल ना, ते सांगितलं माझं त्या दिवशी 3 तासामध्ये चित्र पूर्ण असायचं. ती आता तशी म्हणजे मुलांमध्ये राहिली, क्वालिटी राहिलेली नाहीये. म्हणजे त्यांना आवड नाही का? 2-4 मुलं फक्त वर्गामध्ये असतात, चांगली मेहनत घेतात अगदी. आम्ही त्यांचं कौतुक करतो, त्यांचे फोटो आम्ही मोबाईलवर टाकतो, त्यांचे फेसबुकवर टाकतो. मुलं एवढे छान चित्र काढतात, मूर्त्या काय काम, ग्रीटिंग असेल, काय मातकाम असेल, कागदकाम असेल, हे सगळं छान करून आमच्याकडे दाखवतो. पण आता अशी कंडिशन झाली की सगळ्याच विषयाच्या बाबतीत, निसर्ग चित्रकलेच्या विषयाच्या बाबतीत नाहीये, सगळ्याच्या विषया बाबतीत असं झालं की मुलं आळशी झालेत. पूर्वी कसं होतं की घरामध्ये 5-6 मुलं असायची, त्यामुळे मुलांना झपके मिळायचे भरपूर. आता लाड झाले मुलांचे. 2 मुलं आहेत ना, मुलगी मुलगा किंवा मुलगा, 2 मुलं किंवा 2 मुली, त्यांना मारायचं कसं? त्यामुळे मुलं लाडावलेले, पालकांच्या लाडामुळे बिघडलेले. त्यामुळे चित्र काढणंच काय, कुठलाही सांगा विषय अभ्यास, कुठल्या विषयाचा अभ्यास, मुलं 2-4 सोडली ना, त्यातली जर पालकांनी कडक संस्कार वगैरे केले असतील तर ते थोडं टिकतात मुलं. ज्या मुलांकडे कष्ट घ्यायची इच्छा नाही किंवा त्यांना इच्छा होतच नाही, अशी मुलं काहीच करत नाही. मुलं आम्ही खूप छान मन लावून शिकवतो, आम्ही वेगवेगळ्या पद्धतीने शिकवतो. पण काही मुलं ऍक्सेप्ट करतात, काही मुलांना जमत नाही, आणि काही मुलांची इच्छाच नसते. आता पूर्वी कसं होतं मॅडम, चित्रकला हा विषय आवडीचा विषय असायचा. आता हा जो विषय आवडत नाही मुलांना. काय आवडत नाही तर ते तो प्रॅक्टिकल असतं, कंटाळा होतो, मग ते करायचं कसं. आम्ही प्रयोग देतो वेगवेगळे, दरवेळेस वेगवेगळे शिकवतो, ते शिकून मुलं कंटाळून जातात. वेगवेगळे प्रयोग करतो, कधी आम्ही विषय बदलतो, कधी कागदकाम घेतो, कधी मातकाम घेतो, कधी व्हिडिओ दाखवतो. आमच्या कला विषयामध्ये अभिनय, संगीत, वादन हे पण आहे. काय काय शिक्षक लोक त्यांच्याकडे असेल तर शिकवतात, नाही तर नाही शिकवत. मग माझ्याकडे मी अभिनय पण घेतो, मुलांचे गायन घेतो, मुलांना गाणी शिकवतो, चित्रकला आहेच आहे, स्पर्धेत भाग घ्यायला होतो, त्यांना शिकवतो, त्यांच्या नाटकांमध्ये त्यांच्या नाटकाची तालमी घेतो. मुलं मस्त करतात, आवडीने करतात, ज्यांना इच्छा आहे आवडीने करतात. पण ज्याला आवडीची इच्छा, खास करून मुलींची संख्या जास्त आहे आवडमध्ये. मुलं काय नको म्हणतात मला, असं काय म्हणजे आतमध्ये गॅदरिंग झालं, मुलांची संख्या फार कमी होती. मुली सगळ्या क्षेत्रामध्ये पुढे आहे, अभ्यासात हुशार आहे, ती गायनामध्ये पण भाग घेते, ती डान्स पण चांगली करते. असं मुलींची संख्या जास्त आहे, मुलांची संख्या कमी आहे.
सर, हा चित्रकलेचा प्रवास आपण तुमचा तर आयुष्याचा आता थोडासा उलगडलेलाच आहे आणि नवीन पिढीला पण आपण घेऊन पण चर्चा केलेली आहे. याचबरोबर तुमचं पर्यटनाचं तुमचा एक कल आहे आणि फोटोग्राफी हा पण एक आवड आहे. हे सगळ्या गोष्टी चित्रकला मूळ धरूनच बाजूला फिरलेल्या आहेत. तर या सगळ्यात पारंगत असताना तुम्ही नवीन पिढीला काय, जाता जाता आपल्या मुलाखतीच्या शेवटाला आपण आलेलो आहोत, काय प्रेरणा द्याल आणि असं काय सांगाल? मी कलाकार म्हणून एकच गोष्ट सांगेन की तुमचं आयुष्य, माणसाचं आयुष्य तुम्हाला एकदाच मिळतं आणि देवाने तुमच्याकडे कला दिलेली आहे. ती कला तुमच्यासाठी नाहीये, फक्त ती दुसऱ्यांसाठी आहे. तुम्ही आवाज आहे, मग गाणं म्हणतोय आतमध्ये करून रूम मध्ये म्हणून त्याचं काय पाहिजे. तुम्ही गायक आहात ना, तर मुलांना ऐकवा, लोकांना ऐकवा. तुम्हाला जर देवाला एखाद्या देवाने कला दिली असेल तर त्याचं प्रदर्शन मांडा, ते लोकांना दाखवा, लोकांचं मनोरंजन करा, त्यांचा आनंद वाढवा. जर तुम्ही जर तसं करत नसाल तर सगळ्यात मोठं पाप आहे ते. मी मुलांना सांगतोय तुमच्याकडे जे आहे ते ओळखा. मला इकडे डान्स आहे का, गाणं आहे का, खेळ आहे का, माझ्याकडे फक्त अभ्यास आहे का, ते ओळखा आणि त्याला वाढवा. एवढं वाढवा की तुमचं ते जीविताचं जीवन म्हणजे जगण्याचं साधन होऊ शकतं. समजा तुमच्याकडे खेळ असेल तर तुम्ही खेळाडू होऊ शकता चांगले. त्यासाठी खूप प्रयत्न आहे, तुझा भाग वेगळा, त्याला थोडा गॉडफादर वगैरे तुझा भाग वेगळा. परंतु काही मुलं गॉडफादर शिवाय सुद्धा पुढे जातात, आहेत अशी मुलं. तर मी असं सांगेन की कलाकारांना तुमच्याकडे जी कला आहे तिला मारू नका, ती वाढवा. त्याच्यासाठी तुम्ही मोठं काय मिळवा असं काय नाही, पण कमीत कमी ती पुढच्या पिढीकडे जाईल एवढी तर काळजी घ्या. त्याच्यासाठी प्रयत्न करा की तुमच्याकडे आहे ना ते लोकांपर्यंत आणा. तुमच्याकडे काय नसेल तुम्ही लोकांना दाखवा. तुमच्याकडे चित्रकला, पेंटिंग स्पर्धा, प्रदर्शन बांधा. एक मुद्दा मला असं सांगायचा आहे की जे कलाकार काम करत आहेत आणि माझ्याकडं शिक्षकी पेशे, मी DED आहे, मी BEd आहे, मी कॉलेजला शिकवतोय, पण तुमच्याकडे जर गायनाची कला असेल तर ती पण जोपासणं गरजेचं आहे. तुम्ही नुसतं पोरांना शिकवू नका, तुम्ही त्यांच्या क्षेत्रामध्ये. आता काल सोमन डॉक्टरांचं गाणं झालं, मला फार आवडलं. सोमन डॉक्टर वेळ काढून ते गाणं म्हणायचं शाळेमध्ये आहे, म्हणजे ती कलेला जपतायत. मुद्दा तोच आहे की तुमच्या कला आहे ना तर ती जपली पाहिजे, ती लोकांना दाखवली पाहिजे, त्याचं प्रदर्शन मांडलं पाहिजे, ते लोकांना ऐकवलं पाहिजे. हे फार महत्वाचं आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही फक्त कला म्हणून बघू नका, तर ते एक तुमचं पोट भरण्याचं साधन सुद्धा होऊ शकतं. चांगला फोटोग्राफर असेल त्याला फोटोग्राफरचं दुकान, स्टुडिओ टाकून तो मोठा व्यवसाय करू शकतो. एखादा चित्रकार पेंटिंगचं प्रदर्शन पेंटिंग करून विकू शकतो, गायक बनवू होऊ शकतं. इंडियन आयडल मध्ये एक बूट पॉलिश करणारा मुलगा इंडियन आयडल म्हणतो, बूट पॉलिश करणारा मुलगा इंडियन आयडल म्हणतो. सलमान अली असं नाव आहे कलाकाराचं. कलेच्या बाबतीत मला ते एक असं गोष्ट कळते, कला हे मेन मुद्दा असा आहे, कलेला वय नाहीये, वयच नाहीये, तुम्ही कुठेही कधीही करू शकता. त्यामुळं बिनधास्त करा, एन्जॉय करा. आणि कला आहे म्हणून तर तुम्ही जर तुम्ही कलेचा वापर जर चांगला केला तर तुमच्या घरामध्ये आनंद वाटून जातं, टेन्शन मुक्त वाटून जातं. हे फार गरजेचं आहे. आज आपण खूप छान रीतीनं कला शिक्षकांशी संवाद साधला. ही एक आपल्याला अमूल्य असं भेट आहे, कारण कला ही कलोपासना करणं ही खूप मोठी अद्वितीय आनंदाची पर्वणी असते. कलेमुळे माणूस जगत असतो. माणूस फक्त अर्थार्जन करणं किंवा पदव्या मिळवून मोठी मोठी शामियान्याची घरं बांधून जगू शकत नाही. प्रत्येकाला मनोरंजन करण्यासाठी कला ही आवश्यकच असते आणि प्रत्येकाला भगवंताने घडवलेलं आहे, तर त्याच्यामध्ये कुठली ना कुठली कला भगवंताने दिलेली आहे. कारण प्रत्येक व्यक्ती ही भगवंताची कलाकृती असते. त्यामुळे त्याच्यामध्ये सुप्त जी कला आहे ती स्वतःला ओळखायला पाहिजे, त्याला दाद द्यायला पाहिजे. सर म्हणाले तसं कलेला वय नसतं. त्यामुळं काहींच्या हातातून जरी कला, कसं आयुष्य जगताना खूप प्रसंग येतात, संघर्षाचा काळ येतो, त्यामुळे कधी कधी अर्थार्जनाची जबाबदारी पडते आणि कला हातातून निसटलेली असते. तशीच कला जर कोणाची निसटली असेल तर ती पकडून, अवगत करून, आठवून तिला थोडासा वेळ आयुष्यातला देऊन कलेचं रंजन म्हणजेच आपल्या डोळ्यात वेळेनुसार पडलेलं अंजन आणि त्यातून
जगण्याची ती एक संजीवनी असं घडू शकतं आणि आपल्या जगण्याला एक नवीन उभारी येऊ शकते. सर, तुम्ही खूप छान संवाद साधलात आणि एक चांगला विचार आपल्या सगळ्यांपुढे व्यक्त केलात, त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. आपण पण आम्हाला इथे बोललं, मुलाखत घेतली, बरं वाटली आणि असेच आम्हाला सहकार्य करा. धन्यवाद.